एकीकडे मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला असला तरी याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। युती आघाडी करायला कोणतीही अट नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। मनपा निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं शरद पवार यांनी सांगितलं। काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। चर्चा आमच्यात झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुकात 45 यानंतर पंचायत राज्याच्या स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय, स्थानिक प्रश्न, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात, पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही। राज्यातलं महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करते, त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही। दरम्यान शरद पवार यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावरही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। बिहार निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांनी भाष्य केलं। सरकारने दिलेल्या 10,000 रुपयाच्या योजनेचा निवडणुकीत परिणाम झाला असावा असं शरद पवारांनी म्हटलंय। दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगाने विचार करावा असा सल्ला सुद्धा पवारांनी दिलाय। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं सुद्धा शरद पवारांनी बोलून दाखवलं। पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये कोणाची जुळत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। तर आता सवय राज्यात 50% मतदार या महिलांचे आहेत, त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतो। याचा विचार इलेक्शन कमिशनने केला। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार तर तुम्ही 2100 देणार। जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचा आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं, तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2100 बोललात। हे कुठलं आलं तत्व, हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे, पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही। विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं। पुढची बातमी होऊया। राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाबाबतही अजित पवार यांनी शहांचं अभिनंदन केलं। आगामी काळामध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद देण्याची अजित पवारांची मागणी आहे आणि हीच मागणी त्यांनी शहांपुढे ठेवल्याचीही माहिती मिळते आहे। दिल्लीत आलेले आहात,
पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे करण्याचं काही आता पंतप्रधानांची भेट आत्ताच आम्ही डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली. पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो, परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे. याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार.